नाही, मुळामध्ये कॅप्टन खरात हे स्वतःला बिरुद लावून घेतलेला तो कॅप्टन आहे. भयानक घाणेरडा व्यक्ती आहे. आणि आपल्या महिला आयोगाच्या ज्या रुपाली चाकणकर ताई यांचे खूप त्यांच्याशी सलगी दिसते. आणि मग ह्याचे काळे धंदे कसे नाही कळले, त्यामुळे सगळेच आश्चर्यचकित होत आहेत. आणि ठेवायचाच झाला आता विश्वास, तो कोणावर ठेवायचा? म्हणजे त्या म्हणतात मी गुरु मांडला. अनादी कालापासूनचे जे मंत्र आहेत ते मंत्र म्हणून तो नराधाम महिलांना घाणेरडी वागणूक देत होता. आता खरं म्हणजे ते व्हिडिओ म्हणजे पाहिलेच नाही पाहिजे, इतके घाणेरडे आहेत. ज्या कोणी ह्या महिला बाधित झाल्या आहेत, आता त्यांनी न लाजता, कारण गोष्टी घडून गेल्या आहेत, न लाजता याच्यासाठी उभ्या राहिल्या पाहिजे की ह्यांना शिक्षा करा. आणि आज लोकांमध्ये हेच म्हणत आहे, फक्त महिला आयोगाचा तुम्ही राजीनामा नका घेऊ, सह आरोपी करा आणि त्यांच्यांना अधिक काय माहिती मिळते या नराधामाबद्दल ती माहिती गोळा करा. सगळ्या यंत्रणा आता त्याच्या मागे लागलेल्या आहेत. तर त्याला ज्यानी सपोर्ट केलं आहे ते आता त्याच्यात तोंडून कळेलही. तर त्या गोष्टीला म्हणजे सगळ्या स्तरातून त्याला निषेध होतो आहे. आणि आजही म्हणजे महिलांना मी सांगेन, तुमच्या घरातून किती जरी प्रेशर आला तर अशा भोंदू बाबांच्या नादाला लागू नका. आपल्या कलियुगामध्ये आजच्या घडीला अगदी दत्त महाराज जे निर्गुण पादुका ठेवून गेल्या, अशा मंत्रांचा जप करत करत आत्मबल स्वतःचं वाढवा ना. कशाला हवेत हे लिंबू कांदेवाले खोटे गुरु आपल्याला? या असे नराधाम जे बुवाबाजी करतायत यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाया केल्या पाहिजे आणि बुवाबाजी आता थांबली पाहिजे. पोलिसांनी सांगलेलं आहे, गुन्हे दाखल झालेले आहेत, पण खरंच पीडितांना न्याय मिळेल का, याचा राजकीय अस्त्र म्हणून वापर केला जाणार भविष्यात? आता हे येणारे काही दिवसच आपल्याला सांगतील. कारण काही प्रकरणं कशी दडपली गेली आणि ह्याच्याकडे तर काडतुसं मिळाली, ह्याच्याकडे बंदुका मिळाल्या, ह्याच्याकडे सगळंच मिळालं. याचा अर्थ तो बंदूक चालवायला शिकला होता, सगळं आहे. उद्या काय माहिती नाही. पेनड्राईव्हचा वापर असा होऊ शकतो ना राजकीय दबावासाठी? सगळं क्लिअर चित्र झालेलं आहे. कोणी आश्रय दिले, काय दिले, ह्याच्यापेक्षा तो किती नराधाम वाईट होता आणि त्याला शिक्षा कशी मिळेल. काही महिला आता घाबरतील ज्या त्याच्याकडे जाऊन आल्या आहेत, पण धाडसाने त्यांनी दिलं पाहिजे. कारण त्यांनी तुम्हाला फसवून केलं आहे. असा एक नराधाम जेव्हा फाशीला पोचेल तेव्हा बाकीच्या नराधाम काय असतील पण त्यांना वचक बसेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्याला त्या संस्थेला पाणी दिलं असं देखील आरोप, मराठवाड्याचा हक्काचं पाणी संस्थेला दिला. मी पण माहिती घेतली. पूर्ण गावाच्या गावं तिथे पाण्याने तडफडत होते आणि उद्धवजींनी तर बऱ्याच ठिकाणी पाण्याचं देण्याचं केलं. अगदी संभाजीनगर इथे पण बघा ना. पण त्याला दिलं हे म्हणणं चुकीचं होईल. असा कोण लागून गेला होता की अख्ख्या धरणाचं, आणि असं किती त्याला पाणी लागणार होतं? ते पाणी त्या तिथल्या गावाला, त्या तिथल्या असलेल्या बाकीच्या लोकांसाठी होतं. आणि पाणी धर्म तर आपला मूलभूत अधिकार पण आहे आणि दिलंच पाहिजे. त्याच्यावरनं जर स्वर्ग गाठत असतील तर जे बसून एज्युकेशन वगैरे जे काय चाललं होतं त्यांचं काय कराल? रुपाली चाकणकर यांनी स्वतः पुढे येऊन आता यामध्ये मदत करणं गरजेचं आहे तपासासाठी. कशाला? स्वतःच जर आरोपी आहेत आणि आरोपीने आरोपीला मदत करावी. काय चाललंय? काय कायदा कुठे चाललंय? मग का करावं? त्याला सह आरोपी करा, माहिती घ्या, नार्को टेस्ट करा आणि माहिती काढा बाहेर.